श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 5 दिवसांच्या दिवाळी सणाची सांगता भाऊबीजेने होते. भाऊबीज हा सण बहीण आणि भावावर विश्वास आणि प्रेमाचा आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊबीज हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. हा दिवस भाऊ बहिणीतील प्रेम आणि आपुलक्याच्या नात्याचे प्रतीक आहे. यंदा भाऊबीज हा सण 3 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज रविवारी साजरा केला जाणार आहे. आणि भाऊबीजच्या दिवशी आपल्याला भावाच्या औक्षणासोबत घरामध्ये काही उपाय देखील करायचे असतात. तसाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज रविवारी आलेल्या भाऊबीजच्या दिवशी म्हणजेच जिला आपण यमद्वितीया म्हणतो, आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. हा दिवा लावल्याने काय होईल की आपल्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील. आपल्या कुटुंबावर तसंच आपल्या भावावरती कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिवा कोणत्या दिशेला कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, त्याचबरोबर दिव्याखाली जी वस्तू आपण ठेवणार आहोत, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रत्येक तिथीचं असं महत्त्व असतं आणि प्रत्येक तिथीला केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात. असंच भाऊबीजच्या दिवशी देखील हा दिवा लावण्यामागचं कारण म्हणजे जर कुटुंबावरती वारंवार संकट, विघ्न येत असतील, मग ते आर्थिक संकटांच्या स्वरूपात असतील किंवा शारीरिक व्याधी तुमच्या घरामध्ये वाढलेल्या असतील, तर अशा कोणत्याही प्रकारच्या संकटापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी हा दिवा आज प्रत्येक घरामध्ये लावलाच गेला पाहिजे. पहा, आपल्या भावाच्याही आयुष्यामध्ये अनेक समस्या, अडचणी असतात आणि भाऊबीजच्या दिवशी आपण भावासाठी प्रार्थना करत असतो, त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असतो. भावाचं औक्षण केलं जातं आणि त्याचबरोबर हे छोटे-छोटे उपाय देखील घरामध्ये करून भावाच्या यशासाठी, त्याच्यावर वाईट संकट येऊ नये यासाठी प्रार्थना केली जाते. तुमच्या भावाला जर कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केल्यावर त्यामध्ये सतत अपयशच येत असेल किंवा वारंवार त्याच्यावरती संकट, विघ्न येत असतील, मग ते आर्थिक संकटांच्या स्वरूपात असतील किंवा घरामध्ये आजारपण वाढलेली असतील, तर ते दूर व्हावीत आणि त्याचबरोबर तुमच्या भावाला प्रगतीचे मार्ग खुले व्हावेत, त्याच्यासाठी पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. कारण प्रत्येकाच्याच भोवती काही ना काहीतरी दोष हे असतातच. प्रत्येकाच्या घरामध्ये नकारात्मकता असते, त्यांच्या भोवती नकारात्मक वाईट शक्तीचा संचार असतो आणि ही जी नकारात्मकता किंवा त्यांना असलेले दोष आहेत ते घालवण्यासाठी या विशिष्ट तिथींना केलेल्या उपायांचा आपल्या कुटुंबाला, आपल्या जवळील इतर सदस्यांना लाभ होतात आणि भावानी बहिणीसाठी जर हा उपाय केला तर त्याचा नक्कीच त्याला लाभ होतो आणि त्याला त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळायला लागतं. आणि भावासाठीच म्हणून नाही तर आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी हा जो दिवा आहे तो लावलाच गेला पाहिजे. बघा, एका पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाची मुले यम आणि यमी होते, जे भाऊ बहीण होते. यमुना आपल्या भाऊ यमराजाला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असते, पण यमराज व्यस्त असल्याने यमुनेबद्दल बोलायचे टाळत असत. कार्तिक शुक्ल द्वितीयेला अचानक यमराज आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुनेला आनंद झाला. तिने आनंदी होऊन आपल्या भावाचे स्वागत केले आणि त्याला भोजन दिले. यमाला असंख्य वेळा त्रास दिल्यानंतर अखेर यमीची इच्छा पूर्ण झाली. तिचा भाऊ तिच्या मागण्या मान्य करून तिला भेटायला आला. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर तिने कपाळाला तिलक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. म्हणूनच भाऊबीजेचा सण हा यमद्वितीयेचा सण म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की एखाद्या शुभ मुहूर्तावरती टिळक लावल्याने भावाला सौभाग्य प्राप्त होते आणि दीर्घायुष्य मिळते. भाऊबीजेचा हा सण फक्त टिळकापुरताच मर्यादित नसून भावा बहिणीमधील प्रेमही दाखवतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावासाठी आनंद आणि समृद्धीची इच्छा करतात आणि भाऊ देखील त्यांच्या बहिणींना प्रेम आणि संरक्षणाचे वचन देतो. त्याचबरोबर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे दिव्याचा, तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत कधीही करता येणार आहे. पण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो भावाचं औक्षण झाल्यानंतरच करायचा आहे. मग भाऊबीज साजरी करण्यासाठी भाऊ तुमच्या घरी येणार असेल किंवा तुम्ही भावाकडे जाणार असाल, तिथे तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. बघा, बऱ्याचशा मुलींचं लग्न झालेलं नसतं. अशा मुलींनी त्यांच्या माहेरी हा उपाय केला तरीही चालेल.
तर हा उपाय करण्याआधी आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. भाऊ आपल्या घरी आलेला असेल किंवा आपण भावाच्या घरी गेलेलो असं, तर आपल्याला भावाला आधी जेवू खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाला भेटवस्तू द्यावी. असं केल्याने बहिणीचे सौभाग्य अबाधित राहते. त्याचबरोबर भावाने देखील बहिणीच्या ताटामध्ये काही ना काहीतरी वस्तू टाकावी. ₹1 नाणं तरी टाकावं, पण औक्षणाचं ताट जे आहे ते रिकामं ठेवू नये. तर आता भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला ओलं कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर एक चांदीचं नाणं, सुपारी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा कणकेचा तयार केला जातो. सोबतच 2 मुटके देखील तयार केले जातात आणि मिठाई किंवा खडीसाखर घ्यायची. आपल्या हातातली अंगठी किंवा कानातलं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट टाकायचा, त्याभोवती रांगोळी काढायची, भावाला त्यावरती बसवायचं. भावाचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यायची. भावाच्या कपाळावरती टोपी असावी आणि त्यानंतर बहिणीने भावाचं औक्षण करायचं आणि या दिवशी बहिणीने भावाला पाण्याने भरलेला नारळ तसेच करदोडा आणि भावाचं लग्न झालेलं असेल तर नारळाखाली एक ब्लाउज पीस आणि बऱ्याच ठिकाणी भावासाठी रुमाल किंवा एक छोटासा नॅपकिन दिला जातो. तर ह्या सर्व वस्तू बहिणीने भावाला द्यायच्या आहेत. यामुळे भावाला त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळतं अशी मान्यता आहे आणि भावाने देखील औक्षण झाल्यानंतर बहिणीचं ताट रिकामं ठेवू नये. त्यामध्ये तिला काही ना काहीतरी ओवाळणी जी आहे ती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही माहेरी जाऊन भावाला ओवाळलं असेल किंवा तुम्ही तुमच्या सासरी भावाला ओवाळणार असाल, जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक बहिणीने हा उपाय जो आहे तो कुटुंबाच्या संरक्षणासाठी, भावाच्या संरक्षणासाठी करायचा आहे. मग हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा तुम्ही तयार करू शकता. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि याचा एक दिवा तयार करायचा. पण लक्षात घ्या, हा जो दिवा आहे आपल्याला चौमुखी तयार करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या पद्धतीने आपल्याला या दिव्यामध्ये बाती घालायच्या आहेत. कणकेचा दिवा तयार केला तरी देखील अशाच प्रकारे तुम्हाला यामध्ये 2-2 जोडवाती 4 दिशेला घालायच्या आहेत आणि यामध्ये मोहरीचं तेल घालायचं किंवा तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता, मग ते तिळाचं असेल किंवा इतर कोणतं तेल असेल, ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे. आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तो सांगितल्याप्रमाणे भावाचं औक्षण वगैरे झाल्यानंतर मगच करायचा आहे. संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तर आता हा दिवा आपण तयार केलेला आहे. या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक प्लेट घ्यायची किंवा तुम्ही एखादा पुठ्ठा वगैरे असेल किंवा पेपर असेल, तर तो पेपर घेऊ शकता. या पेपरवरती आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, ज्याला आपण अक्षदा म्हणतो. ते अखंड असावेत, कुठेही तुटलेले, फुटलेले नसावेत. तर हे अखंड तांदूळ घेतल्यानंतर या तांदळाने आपल्याला या पुठ्ठ्यावरती किंवा त्या प्लेटवरती जे तुम्ही घेतलेलं आहे, त्यावरती तांदळाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढायचं, मधोमध 4 बिंदू द्यायचे आणि साईडला 2 उभ्या रेषा देखील तांदळाने काढायच्या आहेत. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यामुळे तांदळाने काढलेल्या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. त्यावरती आपण जो दिवा तयार केलेला आहे, तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याच्या 4ही वाती म्हणजे चौमुखी दिवा आहे, त्यामुळे 4ही वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. देवघरासमोरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा. तिथे आपल्याला दिव्याला हळदी-कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप ओवाळून घ्यायचं आहे. एखादं फूल या दिव्याला अर्पण करायचं आहे. आता हा दिवा आपल्याला नेमका कुठे ठेवायचा आहे, कोणत्या दिशेला ठेवायचा आहे? तर पहा, हा दिवा जो आहे तो घराच्या आसपास जर झाडं असतील, पहा तुमचं स्वतंत्र घर असेल, घराच्या आजूबाजूला तुमची झाडं लावलेली असतील, तर त्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता, घराच्या आजूबाजूला झाडं नाहीत, तर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर हा दिवा एका बाजूला लावायचा. डाव्या बाजूला लावा, उजव्या बाजूला लावा, असं काही नाही. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने यमराजाच्या नावाने 4 मुखी दिवा लावावा आणि तो घराबाहेर ठेवावा. भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला हा दिवा लावल्यानंतर यमराजांकडे भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असताना असं बोलायचं आहे, गंगा यमुनेची पूजा, यमी यमराजाची पूजा, सुभद्रा कृष्णाची पूजा, गंगा यमुना नीर बहे, माझ्या भावाचे आयुष्य वाढो, असे म्हणायचे आहे. आणि या उपायामुळे काय होतं, की तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या भावावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न येत नाही, अशी मान्यता आहे. त्याचबरोबर तुमच्या भावाचा, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा अकाल मृत्यू होत नाही. यमराज या उपायाने प्रसन्न होतात
आणि ते तुमच्या घरावर कधीही वाईट संकट, कोणतंही विघ्न येऊ देत नाहीत. दुसऱ्या दिवशी हा यमाचा दिवा जो आहे तो तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. कणकीचा दिवा तुम्ही तयार केलेला असेल तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. त्याखाली ठेवलेले तांदूळ जे आहेत ते तिथे असलेले कीटक, किड्या, मुंग्या वगैरे खाऊन घेतील. तर असा हा उपाय आज तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.